हरिओम. भगवद्गीताबोध योगदास श्री जयगणेश जोशी यांनी केलेले निरूपण. अध्याय पहिला. अर्जुन विषाद योग. ओम श्री परमात्मने नमः. अथ प्रथमोऽध्यायः. जय योगेश्वर. परमात्म्याला नमस्कार. अध्याय पहिला. श्लोक क्रमांक 24. संजय उवाच. एवमुक्तो ऋषिकेशो गुडाकेशेन भारत सेनयोरुभयो मध्ये स्थापयित्वा रथोत्तमम्. संजय म्हणाला, भरतवंशी राजा धृतराष्ट्रा अशा प्रकारे गुडाकेशी अर्जुनाने म्हटल्यावर ऋषिकेश भगवंत श्रींनी तो सर्वोत्तम रथ दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी नेऊन उभा केला. एव मुक्तो ऋषिकेशो. येथे भगवंत श्रींना अर्जुन एव मुक्तो म्हणजे नुसतं म्हणत आहे. भगवंत श्री सारथी आहेत, वास्तविक सारथ्याला आज्ञा करतात, परंतु येथे सारथ्याच्या जागी प्रत्यक्ष भगवंत श्री आहेत याचं भान अर्जुनाला आता आलेलं आहे. त्यामुळे तो आज्ञा करत नाही, केवळ आपला इरादा स्पष्टपणे व्यक्त करत आहे. त्याचप्रमाणे अर्जुन विनंतीही करत नाही, कारण अर्जुन हा भगवंत श्रींचा सर्व काही आहे. भक्त, शिष्य, सखा, सोयरा, बंधू इत्यादी विविध संबंधांनी तो भगवंत श्रींचा प्रिय आहे. याचप्रमाणे अर्जुनालाही भगवंत श्री परमात्मा, गुरु, परममित्र, नातेवाईक, बांधव, हितचिंतक, सल्लागार इत्यादी विविध संबंधांनी परमप्रिय, आदरणीय, अत्युच्च सन्मान करावा अशी जवळची व्यक्ती आहेत. त्यामुळे अर्जुन भगवंत श्रींना नुसतंच म्हणत आहे. येथे भगवंत श्रींना ऋषिकेश असं संबोधलं आहे. ऋषिक म्हणजे इंद्रिय. जो इंद्रियांचा स्वामी तो ऋषिकेश होय. ज्याने इंद्रियांना जिंकलं, आपल्या अधिपत्याखाली ठेवलं, तो ऋषिकेश होय. जो इंद्रियांचा ईश परमेश्वर आहे, ज्याने इंद्रिय जाणली, तो ऋषिकेश होय. येथे भगवंत श्रींना ऋषिकेश म्हणायचंय कारण असं आहे की भगवंत श्री अंतर्यामी, दुसऱ्याची इंद्रिय मन जाणणारे आहेत. मुडाकेशेन भारत. गुडाकेशेन भारत. भारत हे धृतराष्ट्राला संबोधलं आहे. कुरुवंशाचा भरत हा मूळ राजा होता, म्हणून भरत वंशीय अशा अर्थी त्याला भारत असं म्हटलेलं आहे. येथे अर्जुनाला गुडाकेशी असं म्हटलं आहे. याचे दोन अर्थ आहेत. एक म्हणजे कुरळ्या केसांचा. हे अर्जुनाचं शारीरिक वर्णन झालं. तो कुरळ्या केसांचा असावा. कुरळे केस सर्वांना लाभत नाहीत. आपोआप नैसर्गिकपणे वळणारे म्हणून कुरळे असलेले केस सौंदर्याचं लक्षण मानलं जातं. अर्जुनाचे केस असे असावे त्याचा उल्लेख मुद्दाम केलेला आहे. पराक्रमाबरोबर सौंदर्यही असलं तर ते आवर्जून सांगण्यासारखं असतं. सौंदर्यासह बुद्धी असली तर ती विशेष उल्लेख करण्यासारखी असते. म्हणून पराक्रमी अर्जुनाच्या कुरळ्या केसांचा मुद्दाम उल्लेख केला आहे. अर्जुनाला गुडाकेशी म्हणण्याचं दुसरं आणि महत्त्वाचं कारण म्हणजे निद्रेला गुडाका असं म्हणतात. निद्रेचा ईश ज्याने निद्रेवर स्वामित्व मिळवलं आहे असा, ज्याने निद्रेवर अधिकार प्राप्त केला आहे असा. अर्जुन निद्रेवर स्वामित्व मिळवलेला म्हणजे तो जागृत राहून कृती करणारा आहे असा घ्यायचा आहे. योगादिराज पातंजलींनी निद्रा ही माणसाची वृत्ती सांगून तिचा निरोध करायला सांगितलं आहे. आयुष्य जागेपणी सजग होऊन जगावं. युद्धाला आलेला अर्जुन लगेच युद्धाला तयार होत नाहीये.
तो जाग राहून विचार करणारा आहे. म्हणून युद्धाला आरंभ करण्याआधी त्याला शत्रू पक्षाकडील योद्ध्यांचं निरीक्षण करायचं आहे. युद्धज्वर अंगी भिनवून आक्रस्ताळेपणा करायचा नाही. हरिओम.